गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवप्रभा आनंदी परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो शाकाहार घ्यावं की मांसाहार घ्यावं याच्याशी रिलेटेड असणार आहे. सो या दोन्ही गोष्टींचा समावेश आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये केला पाहिजे का, जेणेकरून आपल्या शरीराला प्रत्येक प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळावेत. सो फर्स्ट आहे व्हेजमध्ये येतात फळभाज्या, पालेभाज्या, परत कडधान्य आणि फळे वगैरे हे व्हेजमध्ये येतात. याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स भेटतात, विटॅमिन्स भेटतात, मिनरल्स भेटतात. तर हे आपल्याला जसं की कोलेस्ट्रॉल, BP, शुगर यांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आणि दुसरं आहे मांसाहार. तर मांसाहारामध्ये येतात चिकन, मटण, मासे या प्रकारच्या पदार्थांचा समावेश हा मांसाहारामध्ये होतो, जेणेकरून आपल्याला याच्यातून प्रोटीन्स भेटतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विटॅमिन्स असतात जसं की विटॅमिन B12 वगैरे हे आपल्याला याच्यातून भेटतात. तर हे जे पदार्थ आहेत ते जे जिम करतात किंवा जे स्पोर्ट्समध्ये आहेत तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असतात, जेणेकरून त्यांची स्ट्रेंथ आणि त्यांची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. सो या दोन्ही पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच असला पाहिजे, परंतु याचा समतोल आहार घेणं गरजेचं आहे आणि काहीच गोष्ट चांगली नसते. त्यामुळे याचा समतोल आहार घेणंच आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. सो तुम्ही तुमच्या एजनुसार, तुमच्या वेटनुसार तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा जे डायटिशियन आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून मगच हे पदार्थांचा समावेश प्रमाणामध्ये आपल्या शरीरावर केला पाहिजे, जेणेकरून तुमची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. सो थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मला फॉलो करा. थँक्यू सो मच.